डॉक्टर बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलान बिरसा मुंडा करे पुकार, तंटा मामा करे पुकार, उल गुलान राघोजी भांगरे करे पुकार, उल गुलान जलकरी भाई करे पुकार, उल गुलान। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आसाम वरून जो हमारे भाई इधर आए हैं उनको भी मैं स्टेज पे आमंत्रित करता हूँ। आ जाओ स्टॅनली साहब, आप मंच पे आइए। आपण बघताय डॉक्टर सुनील पराड साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। स्वतःची आपण बघतोय आज सरकारी नोकरीसाठी पेसा भरतीसाठी आपण झटत आहोत आणि आपण आपल्या समोर जो व्यक्ती उभा आहे त्यांनी स्वतःची सरकारी नोकरी सोडून आज आपल्या समाजासाठी उभे आहेत, आपल्या समाजासाठी खंबीरपणे ते उभे आहेत। असे डॉक्टर सुनील पराड साहेब आपल्या मंचावरती आहेत। आपल्या सरकारी नोकरी त्यांनी आपल्या समाजासाठी सोडली आणि आज पूर्ण वेळ ते आज आपल्या समाजासाठी देत आहेत। आणि जे काही प्रमुख पाहुणे आहेत गुजरात, आसाम, महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, पुणे, ठाणे येथून जे आपले बांधव आले आहेत त्यांच्या माध्यमातून डॉक्टर सुनील पराड साहेबांचं इथे स्वागत केलं जाईल आणि त्यांना जे काही समाजाचं जे काही नेतृत्व करण्याची जी ती नक्कीच त्यांना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातील, कारण की खूप मोठं पद सुद्धा त्यांना आता मिळालंय। राष्ट्रीय आदिवासी बाल समन्वय मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष ते आताच नियुक्ती त्यांची मिळाली आणि नक्कीच त्यांना खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या समाजाची। आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचं कार्य बघायला गेलं तर खूप प्रेरणादायी आहे, त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत। तर नक्कीच मी सर्वांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यासाठी इच्छित करतो। बालकृष्ण काका आपण बोलायचं। सगळ्यांना जोहार। डॉक्टर साहेब बद्दल जेवढं बोलेल तेवढं शब्दसुमने फार कमी आहे। त्यांचं कार्य जेवढं मोठं आहे का आपण त्यांचा एक आदर्श आणि तो एक व्यक्ती आपल्याला पुढे घेऊन जाईल असं आपलं सगळं वाटते। परंतु मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिसके सपने में दम है, जिसके सपने में दम है। पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, पंखों से कुछ नहीं होता मेरा दोस्त, हौसले से उड़ान होती है। माझ्या डॉक्टरना एवढं सांगेल का अशी झेप घ्या का आपण आता हे म्हणजे आकाश आपल्याला ठेंगणं पडेल। तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष तर झालं जे आमची शुभेच्छा आहेत, पण तुम्ही युनोमध्ये जाऊन सुद्धा आपल्या आदिवासी लोक प्रश्न मांडले पाहिजे हे आमचं तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि ना सगळ्याला जोरदार टाळी वाजवा। आपण फार म्हणजे त्यांना रोखण्यासाठी आम्हाला फार म्हणजे त्यांना प्रयत्न केला गेला। म्हणजे त्यांनी जी सहनशीलता दाखवली, मी डॉक्टरांना त्यावेळेला बोललो होतो का डॉक्टर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला कुठेतरी झुकलं पाहिजे, आपण झुकू तरच आपण पुढे जाऊ। म्हणजे कार्यकर्त्यामध्ये लवचिकता पाहिजे। मी आमच्या बोईसरच्या संमेलनामध्ये बोललो होतो डॉक्टरना आणि मला वाटते आम्ही नांदोलीच्या पहिला संमेलनाला 2020ला घेतलो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, त्यांना पदवी दिली होती LK म्हणजे लहान काका हे त्यांना पदवी दिली होती मी। म्हणजे आज आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे तर हे आहे पुष्कळ आपल्याला त्यांनी हे केलं, परंतु तरी पण डॉक्टर आज आपल्या समोर उभे राहिलेले आहे आणि जिद्द, चिकाटी आणि कुठेही जायची तयारी ही व्यक्ती ज्याच्याकडे असेल तो माणूस नेहमी पुढे जाणार आहे। तर खरं आजच्या या जे काय आपण देणार आहे ही सगळे जे लोक जमले आहे ही तुमची पोचपावती आहे। एकदा सगळ्यांना जोहार। सुनील पराड डॉक्टर आगे बढ़ो, सुनील डॉक्टर पराड आगे बढ़ो। संदीप जिंदाबाद। हेलो
जोहार का नारा है, जय जोहार का नारा है। ना विधानसभा ना लोकसभा, सबसे ऊंची ग्राम सभा, ना विधानसभा ना लोकसभा, सबसे ऊंची ग्राम सभा। तर आपण बघतायत डॉक्टर सुनील पराड साहेबांचं स्वागत केलं जातंय आणि ही आदिवासी एकता परिषदची संपूर्ण टीम आहे जी संपूर्ण देशामधून आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आले आणि नक्कीच डॉक्टर साहेबांना आता खूप मोठे काम, त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच आपण आता ऐकणार आहोत डॉक्टर सुनील पराड साहेबांना, त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत। सर्व पाहुण्यांचं मी आभार मानतो। आपण आपल्या खुर्चीवर जाऊन बसायचं आहे। आपण बघतायत नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित झाले। कोणी फोटो काढण्यासाठी येऊ नका, तुमच्यासाठी फोटो काढण्यासाठी वेळ दिला जाईल, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका। त्यांची संपूर्ण टीम इथे येऊन इथे आलेले आहे। त्याच्यासोबत आपण बघतोय महेश बेलकर, मिस्टर अलीबाबा हे सुद्धा इथे उपस्थित झाल्यात। कोणी तिथून उठायचं नाही, नाहीतर त्यांना पुन्हा एकदा त्या गाडीमध्ये जाऊन मी बसायला लावेल, त्याच्यामुळे कोणी उठायचं नाही, जागेवर थांबायचं आहे। आपण बघतायत आपल्या स्टेजवरती आताच त्यांच्याबद्दल आपण बोललो की नक्की त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांचे जे